नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद गोंदिया मित्रांनो, ज्या उमेदवारांची निवड झाली पवित्र पोर्टल थ्रू त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झाले मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. बघा मित्रांनो, ही नोटीस गोंदिया डिस्ट्रिक्टची आहे आणि तुमचं समुपदेश कोणत्या तारखेला होणार आहे ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण बघू पुढे काय दिले त्याच्यात. बघा विषय काय दिले मित्रांनो, पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या उमेदवारांनी दिनांक 12/3/2024 सकाळी 9 वाजता समुपदेश कार्यशाळेला उपस्थित राहण्याबाबत नोटीस आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, आता पुढे बघू आपण त्याच्यात काय दिले. उपरोक्त विषयाचे अनुषंगाने कळवण्यात येते की पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या उमेदवारांची दिनांक 4 ते 6 मार्च 2024 पर्यंत कागदपत्र पडताळणी करण्यात आलेली होती मित्रांनो. बघा आलेली असून पडताळणी झालेल्या उमेदवारांची दिनांक 12/3/2024 सकाळी 9 वाजता 9 वाजेपासून समुपदेश कार्यशाळा वसंतराव नाईक सभागृह जिल्हा परिषद गोंदिया येथे आयोजित करण्यात आलेले आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, समुपदेश तुमचं किती तारखेला असेल हे लक्षात ठेवायचं आहे. ज्या उमेदवारांची निवड झाली ते उमेदवार लक्षात ठेवायचं आहे. किती वाजता बोलवण्यात आलं आहे, किती वाजता सुरुवात होईल समुपदेश कार्यशाळा, ते सर्व डिटेल याच्यात दिले. 12/3/2024 सकाळी 9 वाजेपासून समुपदेश कार्यशाळा वसंतराव नाईक सभागृह जिल्हा परिषद गोंदिया येथे आयोजित करण्यात आलेले मित्रांनो. बघा मित्रांनो, आता पुढे काय दिले, तरी आपण दिलेल्या वेळेत न चुकता समुपदेश कार्यशाळेला उपस्थित राहावे. ज्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी झाली नाही अशा उमेदवारांनी दिनांक 11/3/2024 दुपारी 12 वाजेपर्यंत कागदपत्र पडताळणीकरिता अंतिम संधी देण्यात येत आहे मित्रांनो. बघा जे विद्यार्थी अबसेंटी होते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्यांना आणखी एक डेट चान्स देण्यात आले मित्रांनो. कोणत्या तारखेला? 11/3/2024 दुपारी 12 वाजेपर्यंत कागदपत्र पडताळणीकरिता अंतिम संधी देण्यात येत आहे मित्रांनो. हे लक्षात, जे उमेदवार बाकी असेल त्यांना अपडेट द्या मित्रांनो, किंवा त्यांना व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना हे माहिती देऊन द्या मित्रांनो. बघा मित्रांनो, आता नेक्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंटमध्ये लोकसभा निवडणूक 2024 व विद्यार्थी परीक्षा असल्यामुळे दिनांक 13/3/2024 दिलेल्या शाळेत रुजू होणे बंधनकारक आहे मित्रांनो. बघा, तुम्हाला लगेच तुमचं नियुक्तीपत्र दिले जाणार आहे 13 तारखेला, तुम्हाला लगेच जॉईनिंग करायचं मित्रांनो. त्यामुळे आपण तसे तयारीने यावे. सर्व इथे सूचना दिली मित्रांनो. बघा, काउन्सिलिंग इन्स्ट्रक्शन सूचना दिनांक 10/3/2024 ला दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्हा परिषदच्या वेबसाईटवर आपल्या ईमेल आय डीवर देण्यात येतील मित्रांनो. चौथा काय दिले, जे उमेदवार समुपदेश कार्यशाळेला उपस्थित राहणार नाही त्यांना उपलब्ध असलेल्या शाळांपैकी शाळा देण्यात येईल. त्यांना सुद्धा दिनांक 13/3/2024 रुजू होणे बंधनकारक आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे. जे उमेदवार समुपदेश कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही त्यांना पण 13/3/2024 रुजू व्हावं लागेल मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्ही नवीन या चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. असेच नवनवीन तुम्हाला अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.